लोक म्हणतात 9 ते 11 महिन्यांचं बाळ फक्त रांगतं. नाही, हे खोटं आहे सगळं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा माझं बाळ 7, 8 आणि 9 महिन्यांचं होता तेव्हा त्याने खूप गोंधळ आणि मस्ती केली होती. ती सगळी मज्जा मी कॅमेऱ्यात कैद करून ठेवली होती आणि तीच आठवण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघूया माझा छोटासा नटखट बाळ तेव्हा काय काय प्रताप करायचा. आमच्या बाळाचं नाव आम्ही काही नवीन ट्रेंडनुसार नाही ठेवलं. आई आणि वडिलांचं नाव मिळून काहीतरी नाव ठेवणं हे आम्हाला मान्य नव्हतं. म्हणूनच आम्ही काहीतरी युनिक आणि अर्थपूर्ण नाव ठेवलं, जे फार कमी लोकांचं असेल आणि रामायणपासून इन्स्पायर्ड असेल असं. अंगद नाव ठेवलं त्याचा अर्थ एक आभूषण, अलंकार किंवा योद्धा असा होतो. हिंदू धर्मानुसार रामायणात वानरराज वाली आणि तारा यांचा पराक्रमी मुलगा अंगद होता. प्रभू रामांच्या सैन्यात तो एक निष्ठावान योद्धा होता. ह्या नावाचं पूर्ण श्रेय त्याच्या वडिलांना जातं. बघा, हा तेव्हा नुकताच बसायला शिकला होता. तेव्हा याला मी काय काय कामं करते तिथे त्याला यायचं होतं आणि बघायचं होतं. पूर्ण घर डोक्यावर घेण्याची याची तयारी असायची. 7 ते 9 महिने हा काळ मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो. तो प्रत्येक गोष्टीला स्पर्श करायचा, प्रत्येक गोष्ट तोंडात टाकायचा. यालाच तर म्हणतात लहान मुलांची निरागस मस्ती. ह्याची रोजची एकच धडपड, बेडवरती चढायचं आणि उतरायचं. जेव्हा तो पहिल्यांदा बेडवर चढायला शिकला तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच होता. चार्जर कनेक्ट करायला जायचा किंवा कनेक्ट असलेले चार्जर काढून फेकायचा आणि असं करून आपल्याकडे बघून हसायचा. जेव्हा मी किचनमध्ये काम करत असायचे तेव्हा याचा एकच हट्ट असायचा की आई मला उचलून घे. खोटं रडायचा, आरडाओरडा करायचा. कसं असतं ना मुलांचं, त्यांना आईकडून अटेन्शन भेटण्यासाठी किती गोंडस धडपड करतात. जेवू घालणं तर सगळ्यात मोठा टास्क होता माझ्यासाठी. अर्धा तास तर सहजच होऊन जायचा. खेळून गंमत जम्मत करून कसं बसं जेवू घातल्यावर अजून एक टास्क, तो म्हणजे ह्याचे कपडे चेंज करायचे. हा काही गुणी बाळासारखं जेवत असेल असं नाही. सगळे कपडे भरवून घ्यायचा. दंगा करताना जर पकडलं एकदम गोड हसू असा बघायचा जणू काही मी तर काही केलंच नाही. आणि मग तिथेच माझा दिवसभराचा राग, चिडचिड वितळून जायचा. खरं सांगायचं तर घरात पसारा होतो, भांडी पडतात, कपडे विखुरतात, पण ह्या छोट्याशा चेहऱ्याचा एक हसू दिवसभराचा सगळा थकवा घालवून टाकतो. अशाच छोट्या छोट्या आठवणी मोठ्या झाल्यावर सगळ्यात जास्त मिस होतात. जेव्हा तो मोठा होऊन हे व्हिडिओ बघणार तेव्हा नक्कीच त्याला आनंद होणार की आई तू सॉलिड होतीस. माझ्या इतक्या सगळ्या आठवणी तू किती छान प्रकारे जपून ठेवल्यात. भांडी दिसली की धडाधड फेकायची, आपटायची. आवाज ऐकून लोकांना समजायचं की अंगद उठलाय आता. घर स्वच्छ आहे का हे त्याला अजिबात आवडत नाही. म्हणूनच खेळणी, कपडे, भांडी सगळा पसारा करून ठेवायचा. पाणी दिसलं की बस, मग तर विचारायचंच नाही. आणि त्याच्या आवडीचं काम पीठ खेळायचं, खायचं काही आणि तोंडाला, अंगाला सगळीकडे लावायचं. कपड्यांचा साबण असो किंवा अंगाचा, तो उचलून अंगाला, केसांना लावायचा आणि नजरेआड त्याने 1-2 वेळा खाल्लेला सुद्धा. त्याचा परिणाम असा झाला त्याला फार जुलाब झाली. त्यामुळे ह्या काळात बाळांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण काम तर होतच असणार, पण बालपण परत नसते. ते जगून घ्या आणि मुलांना वेळ द्या. त्यांचा हा वेळ एन्जॉय करा. हे बाळ नाहीच तो तर छोटा मल्टीटास्किंग बॉस आहे. तुमच्या बाळाने यापैकी कोणती मस्ती केली आहे का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हे होते काही खास क्षण जे 8-9 महिन्यांच्या काळात कैद झाले होते. बाळ मोठं झाल्यावर या आठवणी बघून खूप आनंद होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या या छोट्याशा प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.